शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम न मिळाल्यास रुग्णांनी विमा कंपनीचे कार्यालय फोडणार, डॉक्टर सुभाष राठोड यांचा निवेदनातून इशारा। एसडीओना निवेदन। अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, नापिकी, कोरडा दुष्काळ, बोगस तणनाशक औषधी व इतर कारणामुळे कारंजा व मानोरा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे। अशातच आतापर्यंत कारंजा व मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे। त्यामुळे कारंजा व मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सुभाष राठोड यांच्या नेतृत्वाखाली कारंजा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। सन 2023-24 च्या हंगामात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस व तूर या पिकाचे अतोनात नुकसान झाले। नुकसानग्रस्त पिकाचे सर्वे झालेले असून अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळाली नाही। सोयाबीन शेतकऱ्यांना काही प्रमाणात तुटपुंजी रक्कम मिळाली, परंतु पूर्ण रक्कम मिळाली नाही। तसेच कापूस व तूर पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना साधा 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही। सत्ताधारी शासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे। शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी अनेक अटींचा सामना करावा लागतो। तसेच अनेक वेळा त्यांना शेतीची कामे सोडून शासनाच्या अटी शर्ती पूर्ण करण्यात वेळ वाया घालवावा लागतो। शासनाच्या या चुकीच्या व शेतकऱ्यांच्या डोकेदुखी ठरलेल्या धोरणामुळे शेतकरी व्यथित आणि हताश झालेला आहे। त्यामुळे कारंजा व मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पीक विमा रक्कम जमा करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। तर येत्या 7 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या हक्काची पीक विमा रक्कम त्यांच्या खात्यात जमा न झाल्यास शेतकरी व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक रुमणे हाती घेऊन पीक विमा कंपनीच्या कार्यालयात धडकून कार्यालय फोडतील असा इशारा सुद्धा डॉक्टर सुभाष राठोड यांनी प्रस्तुत निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदन देतेवेळी डॉक्टर सुभाष राठोड, उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील तुरक, तालुका प्रमुख विलास सुरडकर, विधानसभा प्रमुख गोपाल पाटील यवतकर, विधानसभा समन्वयक गणेश ठाकरे, शहर प्रमुख गणेश बाबरे, माणिक पावडे पाटील, अमोल मोरे, शिवसैनिक कन्हैया ठाकूर यांच्यासह शेतकरी आणि शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत होते आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा केली। कवडीचा त्रास नव्हता, शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आणि आज भी उद्धव साहेब शेतकऱ्याच्या पाठीमागे आहेत। आणि आज उद्धव साहेबांच्या आदेशानुसार पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, तुरीचे पैसे अजून पण मिळाले नाही। काही सर्वे झाले, काही सर्वे झाले नाही। सोयाबीनच्या काही शेतकऱ्यांना 20 रुपये, 25 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 250 रुपये असं 15 ते 20% शेतकऱ्यांना मिळालं। काहीतरी कवडी मोल कापूस शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही। तुरीचा सुद्धा पीक विमा 1 रुपया सुद्धा आतापर्यंत शासनाने शेतकऱ्याच्या खात्यात जमा केला नाही। आणि या ठिकाणी सोयाबीन, तूर आणि कापूस येत्या 7 दिवसात शासनाने शेतकऱ्याच्या खात्यात जमा केलं नाही तर रुग्ण घेऊन पीक विमा कंपनीच्या ऑफिस फोडणार। याची जे काही याचे परिणाम होतील याला जबाबदार शासन राहील। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। उद्धव साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।